असल्या भारी वातावरणात मैत्रिणी संग शांतपणे कंस खात बसण्याची मजाच वेगळी. तर नमस्कार मंडळी हो, आता ही नागपंचमीची यात्रा 3 दिवस असते, त्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशी निघालो होतो, म्हणजे गर्दी कमी असते म्हणून. तसं यात्रेत घुसल्या पहिला म्हणलं सगळं शेवटपर्यंत बघून याचं काय काय आले ती. खरं खालचा चिखलामुळे 100 हत्तींची शक्ती आणून एक पावलं टाकायला लागत होती नौका. पण जेसीचं लक्ष नसता कुठल्या जरी दुकानात घुसलं तरी शिंचन कुठे दिसते का इकडच होतं. पण तवर आम्हाला इकडे खोटा साप दिसल्यावर म्हणलं घ्यायचं प्रँक करायला. खरं नंतर लक्षात आलं की आपण 32 शिराळकर आहे, त्यामुळे ह्याचा काय उपयोगच होणार नाही हो. तसं जेसीला लाईटीचा बॉल घ्यायचा होता म्हणून बघत होतं, पण तो वाला बॉल नव्हता जो आम्ही बारका असताना येत होता. मग तसं शेवटपर्यंत फिरत गेलो आणि लास्टला आम्हाला इथं मॅजिक बॉल दिसलं. म्हणलं मॅजिक बॉल तर घ्यायलाच लागतात आणि ते बी त्याच्यात प्राणी असलेलं घेतलं. तवर इकडे पाळणे बी दिसलेत, पण आम्ही त्या सेक्शन मध्ये जातच नाही, चिक्कल असते त्यामुळे. पण ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालं असेल की नागपंचमीच्या यात्रेत चांगलं लागत होतं खायचं, त्यामुळे नूडल्स, कोबी मंचुरियन आणि दाबेली ताव देऊन नंतर मस्तपैकी गरमागरम कंच घेऊन गेलो देवळात. आणि तिथं वरतीच बाकडं होती, तिथं बसून शांत गार वाऱ्याला आणि मंदिराचा भारी असा व्ह्यू बघत खाल्ली तो. शेवटी खाऊन झाल्यावर पेंग्विन मामाला देऊन घरातल्यांना डोसा पार्सल घेतला आणि मग तसंच फिरत खाल्ल्याला पचल्यावर जाता आईस्क्रीम खाल्लं. पण सगळ्यात भारी शांत बसून कंसवीत मैत्रिणी सोबत गप्पा मारण्यात मज्जा आली. खरं मज्जा तर आता हाय त्या रुटीन मध्ये जाताना होणार आहे, त्यामुळे ती बघायसाठी लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून जावा.